व्हॉट्स रॉंग विथ यू? तुझा एम शंकर आहे, ती खानावळवाली नाही. बट मम्मा ती खानावळवाली माझ्या एमच्या मध्ये येते ना सारखी. ती ती माझ्या डोक्यात जातीये ग. प्लस तो चिपो शंकर आणि त्याची ती बहीण कोण ती रुपाली, ते दोघं त्या खानावळवालीला सारखं डिपेंड करत असतात. मम्मा यू नो व्हॉट, ती रुपाली मला ब्लॅकमेल करतेय की मी जर का मातोश्रीला जाऊन सांगितलं ती खानावळवाली कोण आहे तर ती माझा खोटेपणा त्या मातोश्री समोर एक्सपोज करेल. सिरियसली मम्मा, ते रुपालीला हस्बंड आहे ना, तर ती माझ्या भानीच्या पैशांवरती का शेल मारतीये? आय नो. मी आता त्या खानावळवालीचं सरनेमच शोधून दाखवणार. एक मिनिट, तिचा सरनेम शोधून काढून तू काय करणार आहेस? मग मी तिचं सोशल मीडिया शोधून काढणार. मग तिचे फोटोज डाउनलोड करणार आणि AI वरती मॉर्फ करून एक फेक अकाउंट बनवून तिचे सगळे फोटोज व्हायरल करणार. मग सगळीकडे तिची ची तू होणार आणि ती एम्बॅरेसमेंटमुळे घरातच बसणार आणि शंकर पासून लांब राहणार. मम्मा सिरियसली सांगते हा, मला बिलकुल नको आहे ती त्या शंकरच्या आजूबाजूला. जिक्स प्लीज चिल. मी जे शेअर्स घेतले होते ना ते पडलेत. हा, पगार नाही ना दिलाय म्हणून ती मावशी ऑलरेडी भडकलीये. यार का डिफिकल्टीज वाढवतोय, सगळीकडनं लॉस होतोय माझा. किती अडचणी वाढवणार आहेस तू मॉम पुढे? बट मम्मा, मी त्या खानावळवालीला बदनाम केलं तर तुला काय प्रॉब्लेम होणार आहे? जिक्स, आपल्या मिशनला प्रॉब्लेम होणार आहे. वाय डोंट यू अंडरस्टँड? हे बघ, खानावळवालीची बदनामी झाली की पोलीस केस होणार. हा, आणि मग ते फेक अकाउंटसाठी इन्व्हेस्टिगेशन होणार. पोलीस आपल्यापर्यंत येणार, अकॉर्डिंगली तुझ्या डॅडपर्यंत पोहोचणार. नाही जिक्स, आपल्याला हे सगळं पोलीस मॅटर नाही परवडणार. ओके, यू नो दॅट राईट? पण मम्मा, मला राग येतोय ना तिचा. ओके बेबी चिल. ओके, तू योगा कर. नाही, मेडिटेशन. हा, मेडिटेशन कर. टेक अ डीप लॉंग. मम्मा नो या. ओके चिल बेबी चिल. मी करते काहीतरी. लहानपणापासून आमच्या शारदाताईने मला भरवलंय, आज मी तुला भरवणार. घे. ताई, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठी करतो असं म्हणतात, ते कधी कधी खरंच असतं. देवानं तुला जो मुलगा हुडकलाय ना, तो मुलगा स्वतःहून तुझ्याकडे चालत येणार. तू बघ फक्त. चालत आलता, पण नाही, तुला जिथं तिथं वाद घालायची हौस. आई, मी काय विनाकारण वाद घातला का? आई, तुझी चूक नसताना तू त्या माणसांसमोर हात जोडत होतीस, त्यांच्या पाया पडत होतीस. कशासाठी? तुमच्यासाठी, शारदाच्या लग्नासाठी. नाती एकमेकांच्या विश्वासावर तयार होतात आई, आणि मग ती जपली जातात हे तूच आम्हाला सांगितलंयस ना. त्या माणसांनी ना तुझ्यावर विश्वास ठेवला ना आपल्या शारदाताईवर. तू आमच्यावर केलेल्या संस्कारापेक्षा त्यांना तुझा तो स्वार्थी नवरा महत्वाचा वाटला. असल्या माणसांच्या घरात लग्न ठरलं नाही ना, तेच चांगलं झालं. जे झालं ते आपल्या भल्यासाठी झालं. आणि तू जे केलं ते कोणाच्या भल्यासाठी केलं? काय गरज होती नोटीस पाठवायची? वाद वाढवू नको सांगितलेलं तुला. का केलंस असं? त्या शेखाच्या नातीला कोण तू नोटीस पाठवली नसतीस तर ती बाई आज दारात आली नसती, तमाशा झाला नसता, आज सोयरीक तुटली नसती. आता फक्त हातातलं स्थळ गेलंय, उद्या ही जागा गेली तर कसं करायचं? अशी कशी जाईल जागा? आई, हे तू असं घाबरतेस ना म्हणून त्या बाईला तमाशा करायला चेव येतोय. अजिबात घाबरायचं नाही आपण. आपण गप्प बसलो म्हणजे घाबरलो असं होत नाही. अगं पण गप तरी का बसायचं आई? ती बाई तिच्या तोंडाला येईल ते बडबडत सुटते, ते ऐकून घ्यायचं आपण. किती दिवस? तुमची लग्न होतील तोवर. आई, 100 वेळा तुला सांगितलं की तू आमच्या लग्नासाठी पडती बाजू घ्यायची नाही. का ऐकत नाहीस आई तू आमचं? तुझा असा सतत होणारा अपमान आम्हाला नाही बघवला जात ग. कधी कधी असं वाटतं की मरून जावं मी. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. विष खाऊन आपण जाऊ की मी मरून जाऊ? आई,
शंकर दादा अजून झोपायला नाही गेलात? का जायचं आज बी जेवायला वहिनीकडं? आधी सांगायचं ना, मग तो मला लावला नसता आज. डंबेल जोक मारायचं बंद कर रे. इथं मॅटर सिरियस झालाय. काय झालं शंकर दादा? ती बाई म्हणली की नवऱ्याने टाकले. गौरीजी म्हणल्या बापाची गरज नाही. नक्की गणित काय लागणं झालंय मला. शंकर दादा, तुम्हाला राग नसेल येणार तर एक सांगू. सांग. ते बाई आहे ना, इंदुराणी, ते आपल्याला खानावळ खाली करायला पैसे दिलेल्या जनार्दनची दुसरी बायको आहे. आणि जनार्दन वहिनींचा बाप आहे. आणि वहिनींची आई कृष्ण आहे. मग आम्हाला कळलं होतं त्या रातच्यालाच. आम्ही त्याला हाणलं ना, तेव्हाच कळलं होतं. पण तुमच्या होणाऱ्या सासऱ्याला हाणलं आहे, तुम्हाला कसं सांगायचं म्हणून काही सांगितलं नाही. डबेल एक काम कर. ते घर खानावळ नक्की कोणाच्या नावावर आहे? नक्की मॅटर काय? मला सगळीची सगळी माहिती पाहिजे, उद्याच्या उद्या डिटेल. होय होय, सांगतो. तुम्ही का नाही आता झोपा मस्तपैकी. झोप उडली गाड्या माझी. रामाला वनवास झाल्यावर सीतेने बी वनवास घेतला. इथे तर माझी सीता वनवासात आहे. मी कसा मस्त झोपू? जवळ गौरीजींच्या डोळ्यातले आसव जात नाहीत, तवर शंकरला चैन पडणार नाही.